नमस्कार मंडळी, रामराम मंडळी, जय शिवराय, जय शंभूराय. अच्छा, एका नवनवीन व्हिडिओमध्ये आज तुमचं मी मनापासून सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. अच्छा, व्हिडिओमध्ये खरोखरच बघण्यासारखं म्हणजे आज सुप्त पाताळमधून आज जाणारी अंडरग्राऊंड मेट्रो, या मेट्रोमधून आज आपण प्रवास करणार आहोत. या प्रवासामध्ये पाहूया आपला अनुभव काय असणार आहे. अच्छा, मेट्रोमध्ये आज 11 वाजताची पहिलीच अंडरग्राऊंड मेट्रो सुरुवात झालेली आहे आणि आज त्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आपण खाली जाणार आहोत. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया, जाऊया. त्या ठिकाणी आपण पाहतोय ना, या सिप्स अंधेरी ईस्ट या सिप्स गेटच्या तिथे ना पाहतोय बघा, CPS भारतरत्नम CPS पहिला मेगा CPS हा बनलेला आहे या ठिकाणी अंधेरी सिप्स 1 नंबर गेटच्या या ठिकाणी तुम्हाला विनाशुल्क म्हणजे नोकरी धंदा आपल्याला जर शिकायचं असेल का ट्रेनिंग करायचं असेल ना, तर नक्कीच इथे तुम्हाला मिळतो. 8 तास इथे फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळते. डिझायनिंग, CAD, मार्केटिंग आहे, फायलिंग, ज्वेलरी लाईनमधले ह्या वस्तू तुम्हाला ह्या बिल्डिंगमध्ये ते शिकायला मिळणार फ्री ऑफ कॉस्ट. आणि प्लस वरती तेथे 2000 रुपये आपल्याला मानधन मिळतं. तर आपण आता रस्ता क्रॉस करूया पर्यंत. हे बघा, भारतामध्ये हा पहिला मेगा पिक्चर आपल्या मुंबईमध्ये हा बनलेला आहे आणि या ठिकाणी अंधेरी 1 नंबर गेट सिप्स या ठिकाणी हे आहे. त्याचबरोबर लवकर त्याच ठिकाणी त्याच्या 11 वाजता सुमारेच ही पहिली मेट्रो अंडरग्राऊंड सोडण्यात आलेली आहे. हे बघा, हे सिप्स ह्याच्या पाठीमागे सिप्स डेपो होणार काम चालू आहे. सिप्स डेपो 415 इथून अंधेरीला जाण्यासाठी बस असते आणि हा अंडरग्राऊंडचा फ्रंट गेट आहे. हे बघा, आपण इथून एंट्री करायची आहे, जायचे. आपल्या तिकीटचे दर कसे आहेत, खाली कसं काय बनवलं आहे ते पाहू. सर्व थॉटने आपण खाली जाऊया अंडरग्राऊंडमध्ये. अंडरग्राऊंडमध्ये आपण प्रवेश करतोय खाली. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पहिली अंडरग्राऊंड मुंबईमध्ये चालू होणारी मेट्रो. आज या मेट्रोचा अनुभव, तिकीटचे दर काय आहेत ते आपण पाहूया निश्चित. हे ग्राहक सेवा तिकीटचं कार्यालय आज या ठिकाणी आहे. राईट साईडला जायचं, आपण तिथून वरतून आलो. एक्वा लाईन म्हणून असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये आपलं स्वागत आहे. MMRC. हे बघा, खूप छान असं बनवलेलं आहे, डिझाईन खूप सुंदर केलेलं आहे. आता आपण थेट लेफ्ट साईडून खाली जायचं आहे, खालच्या बाजूस. याही ठिकाणी अंडरग्राऊंड तिकीटसाठी आपण खाली निश्चित जाऊया. इथून इथे चाललो आहे आपण खाली. भाई, पहिला अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये पहिला प्रवास आणि पहिला अनुभव आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. खाली उतरल्यानंतर पहिल्या स्टॉलने खाली आलो, आता परत सेकंडला दुसऱ्या ट्रेनने खाली आलेलो आहे आपण. आता हे बघा, काही सुंदर सुरेख पद्धतीने बनवलेलं आहे. आता तिकीट नक्की कुठे काढायचे आहे पाहूया आपण. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत होतं आहे. तिकीट कार्यालय राईट साईडला, ग्राहक सेवा राईट साईडला. चला आता आपण तिकीट कार्यालयाच्या ठिकाणी जाऊया. हे बघा, पाहतोय आपण आणि थेट तिकीट कार्यालयाच्या या ठिकाणी आपण जाऊया. हे आहे माहिती इन्फॉर्मेशन आणि बाजूला आहे इथे तिकीट कार्यालय. आपण इथे दादांना विचारूया काय तिकीट आहे ते आणि आपण तिकीट काढून सीधा मरोलच्या ठिकाणी जाऊया. आता आपल्याला मरोल द्या ना, एक मरोल नाका. आपण तिकीट करतोय त्या काउंटरला. तिकीटचे दर काय ते आपण विचारून घेऊया. हे बघा, फक्त तिकीट शुल्क इथून मला अंधेरी टू मरोल नाका जायचं आहे. मरोलचे तिकीट फक्त 20 रुपये आहे. बारकोड सेम म्हणजे आपल्याला वर्सोवा टू आपण पाहिलं ना, वर्सोवा टू घाटकोपर, त्या पद्धतीने आपल्याला हा तिकीट मिळालं आहे. आता आपण जाऊया थेट. हे असे तिकीट असणार आहे. हे बघा, बारकोड असणार आहे सेम टू सेम, ज्या त्या पद्धतीने
सेम अशी तिकीट असणार आहे. ही तिकीट घेऊन आपण निघूया आता मेट्रोच्या दिशेने. बॅग गेलेली आहे आणि थेट आपण आता इंटरगेटमध्ये जातो आहे. आपल्याला जायचं आहे मरोलला. सेम सिस्टम आहे इथे, जे घाटकोपर वर्सोवाला आहे तसं सेम आहे. नाही आहे खरं म्हणजे इथे सिक्युरिटीने कॅमेरा अलाउड केला नाही आहे अजून, कारण की 2 माले खाली उतरून आल्यानंतर तिकीट काढल्यानंतर आपण एंटर झाल्यानंतर परत अजून 1 माला खाली आलो थेट. त्यानंतर अजून हे बघा, ही सिस्टम अशी केलेली आहे, पूर्ण मॅरिनेट काच आहे आणि त्या ठिकाणी हे 8 डब्यांची मेट्रो बनवली आहे. ह्या डोकापासून ते त्या डोकापर्यंत लास्ट थेटपर्यंत असं आहे. तर आपल्याला कॅमेरा अलाउड करून देत नाहीत, परंतु जेवढं शूट होतं आहे तेवढा आपण प्रयत्न करतो आहे. बघूया ट्रेन आल्यानंतर आतमध्ये काय. आता थोड्याच टायमाने काहीच सेकंदामध्ये आता मेट्रो येणार आहे या ट्रॅकवरती. इथून मेट्रो आपल्याला अंधेरीवरून MIDC आणि MIDC टू मरोल नाका अशा ठिकाणी. हे बघा, हा मेट्रोचा व्ह्यू आहे, दिसते सुंदर असं वाटतं की चायनामध्येच आलेलं आहे. काय भारी वाटते ना, एकदम छान वाटते ना. पाहूया, पहिलाच अनुभव असणार आहे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये. हो, एक नंबर सुपर आहे. आणि आता इथून दरवाजा ओपन होईल. हे आता अंदर आतमध्ये जाऊया. हा हे बघा, 8 डब्यांची मेट्रो आहे, 8 डब्यांची थेट. हे पातळी ना एकदम काय सुंदर डिझाईन केलं आहे, एक नंबरची डिझाईन केलेली आहे. सीटसुद्धा खूप अप्रतिम बनवलेले आहेत आणि पहिलाच दिवस असल्याकारणाने आज खाली असणार आहे, एम्प्टी आहे. ह्या डोकापासून तर त्या डोकापर्यंत थेट ज्या ठिकाणी काय सुपर वाटते, काय सुपर वाटते. हे दुसरं स्टेशन आलेलं आहे आज या ठिकाणी. महत्त्व आहे हे बघा, वरती ह्याचा मॅप्स आहे, ह्या मॅप्सप्रमाणे टर्मिनल स्टेशन आहे. कोटक पॅनला कुर्ला लास्ट स्टॉप आहे. MIDC स्टेशन आलेलं आहे, अंधेरी MIDC. त्यानंतर नेक्स्ट स्टेशन आहे ते मरोल आणि आज त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आज हे रेव्हिन, जो रेड कलरचा जो रेव्हिन आहे, त्या ठिकाणी जर आपण सरळ गेलो तर तिकडे हा लेडीज अलॉंग द कार्पेट एरिया आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, आपल्याला परमिशन नाही. आणि त्याच्या पुढे त्या डब्याच्या पुढे पायलट असणार आहे. हे बघा, असं वाटतं अंडरग्राऊंडमध्ये आज पहिल्यांदा आल्यानंतर. हा आणि खूप सुंदर असं, म्हणजे ऑक्सिजन घेण्यासाठी सुद्धा काही सुरेख अशी सुविधा पण आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण जमिनीच्या खालून चाललो आहे. आणि किती मिनटात आलो तर भारीत 6 ते 7 मिनटामध्ये आपण मरोल नाक्यापर्यंत पोहोचणार. आता हे बघा, दरवाजामध्ये सुद्धा आपला जसं काचेचा आईना असो ना, त्याप्रमाणे या ठिकाणी असं दिसतं मरोल नाका आला. 5 ते 6 मिनटामध्ये मरोल नाकाला. अंधेरी तो मरोल नाका 6. पण असं आपण जर बसने जायला म्हटलं ना तर मॅक्सिमम 20 मिनटं लागतात, 15 ते 20 मिनटं मरोल नाका किंवा एअरपोर्ट स्टेशन. पण आज ठिकाणी अंडरग्राऊंडच्या मेट्रोने काय हल्ला मचवला आहे. अंधेरीपासून जर आपण प्रवास केला तर थेट मरोलपर्यंत 6 मिनटामध्ये प्रवास. काही सुपर टेक्नॉलॉजी आणली आहे या भारतामध्ये आणि पहिलाच अंडरग्राऊंड मेट्रो आज पाहायला मिळते ते आपल्याला चालू. आता इथून आपण थेट बाहेर पडणार. मरोल नाका स्टेशन आपलं स्टेशन आलेलं आहे. इथून बाहेर पडणार थेट. थेट बाहेर एक्झिट जाण्याचा मार्ग आणि खाली सुरेख पद्धतीने बनवलेलं आहे. सुपर एकदम
चमचमीत लादीमध्ये सुद्धा माझा चेहरा दिसतोय. आता ही केवढी मोडलेली आहे बाबा बाबा बाबा. काय रे पर डायरेक्ट मला वाटते पहिल्याच फ्लोअरमध्ये घेऊन जाणार वाटतं आज. चालू तर केलेले आहे पण बरेचसे अजून काम. तर कुठे बाहेर पडतोय ते बघूया आपण. नमस्कार मंडळी, राम मंडळी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अरुण धनावडे कोकणी वादळ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ होता दिल्ली 6 to मरोळ नाका. आता मरोळ नाक्यापर्यंत आपण आलो आहोत. थेट वरपर्यंत संपतोय. हे बघा बाहेर पडलो थेट. हा 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 हा, काय हवेचा वेग आहे. अरे बाबा कुठे झालो. अरे टेक्नो मरोल नाका सीधा ही वर्सोवाची ही जी लाईन आहे. आपण आता इथून प्रवास करणार आहोत थेट घाटकोपरला जाण्यासाठी. आणि अनुभव खूप सुंदर होता. 20 रुपये तिकीट दरमा मरोलपर्यंत. आणि खूप सुंदर बनवले. म्हणजे असं वाटलंच नाही प्रवास केल्यासारखा. खूप छान बनवले. आता टेक्नो मरोल नाका हा दुसऱ्या मॅट्रोला आपण जाणार आहोत थेट. खूप छान बनवले. मस्त एकदम सुपर सुपर. छान बनवले. नक्कीच सांगा आवर्जून तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय बाय, टाटा, जय महाराष्ट्र, जय शिवराय.